या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा जोर चांगलाच वाढला असून पदयात्रा, सभा आणि नेत्यांच्या दौऱ्यांमुळे ऐन थंडीत राजकीय तापमान चढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा, कोणताही मतदार वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. शासनाने त्याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, केंद्र शासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि तत्सम आस्थापना यांना सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. कामानिमित्त महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेल्या त्या क्षेत्रातील मतदारांना देखील ही सुट्टी लागू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मतदान होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे. TV नेक्स्ट साठी सागर धुंद्रे.